विद्यार्थ्यांना नमस्कार. 9th स्टँडर्ड मॅथ्स मध्ये मॅथ्स 2 मध्ये आपण शिकतोय प्रॅक्टिस सेट 6.3 आणि सर्कल या चॅप्टर मध्ये आपण पुढचा भाग स्टार्ट करणार होतो आणि पुढचा भाग आपण स्टार्ट करणार आहे तो म्हणजे कन्स्ट्रक्शन, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत सर्कम सर्कल ऑफ अ ट्रायंगल. ठीक आहे. सर्कम सर्कल ऑफ अ ट्रायंगल म्हणजे काय की सपोज असा एखादा मी कुठलाही ट्रायंगल काढला तर या ट्रायंगलच्या हे तीन वर्टेक्स आहेत. या तीन वर्टेक्स मधून जाणारा एखादा असा आपण सर्कल काढला तर या सर्कलला आपण बोलतोय सर्कम सर्कल ऑफ दॅट ट्रायंगल. ठीक आहे. सर्कमच्या या बाहेरच्या तीनही वर्टेक्स मधनं जाणारा तो सर्कल म्हणजे सर्कम सर्कल. जर तो सर्कल असा तीन साइड्सला टच करणारा असेल, इनसाइड द ट्रायंगल असेल, तर त्या सर्कलला बोलायचं इन सर्कल. ओके. आज आपण इन सर्कल हा भाग नाही शिकणार आहे. आज फक्त आपण शिकतोय सर्कल ऑफ द सर्कल ऑफ द ट्रायंगल. ठीक आहे. आता बघा सर्कम सर्कल ऑफ द ट्रायंगल कसा काढायचा, त्याच्या काही स्टेप्स आहेत. सुरुवातीला तुम्हाला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करावा लागतो. तो ट्रायंगल काढल्यानंतर तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्ट काढावा लागतो तीनही साइड्सचा. ठीक आहे. मग आता मी डायरेक्ट वेळ न वाया घालवता आपण स्टार्ट करू आपला प्रॅक्टिस सेट. त्याचा क्वेश्चन नंबर 1, कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल PQR. पहिल्यांदा तुम्हाला ट्रायंगल PQR काढायचा आहे सच दॅट अँगल P म्हणजे मी सपोज एक रफ डायग्राम म्हणजे काढली. बघा इथे मी एक अशी एक रफ डायग्राम जर या ट्रायंगलची बनवली तर तुमच्या लक्षात येईल तुम्हाला काय करायचं ते. बघा इथे एक रफ डायग्राम अशी बनवून घेतो या ट्रायंगलची. त्यांनी सांगितले ट्रायंगल PQR कन्स्ट्रक्ट करा. ठीक आहे. मी नाव देतो त्याला ट्रायंगल PQR असं एक नाव दिलं. कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल PQR सच दॅट अँगल P 70 डिग्री. मग मी आता काय करतो म्हणजे बघा अँगल P हा इकडे घेतोय P, इथे घेतोय Q आणि इकडे घेणार आहे मी R. बघा कन्स्ट्रक्शन कसं करतो. अँगल PQR असा एक अँगल मी घेतला, ट्रायंगल घेतला. त्याने आपल्याला दिलाय अँगल P दिलाय 70 डिग्री, अँगल R दिलाय 50 डिग्री आणि QR हा एक बेस दिलाय 7.3 सेंटीमीटर. असा ट्रायंगल दिला. ठीक आहे. मग असं एखादी व्हॅल्यू दिल्यानंतर आपण त्या ट्रायंगलला रफ डायग्राम काढताना व्यवस्थित करून घ्यायचा. 7.3 QR दिलाय, याचा अर्थ तो असणार आहे आपला बेस. म्हणजे तो QR जो आहे तो नेहमी इकडे ग्राउंड या बेसला आला पाहिजे QR. म्हणजे इथे जर मी Q लिहिला तर इथे R येणार आणि इकडे येणार P. असं मी का करतोय रफ डायग्राम काढताना, कारण हा जो बेस आहे तो बेस नेहमी इकडे खाली आला पाहिजे. मग आता काय दिले बघा अँगल P दिलाय 70 डिग्री, अँगल R दिलाय आपल्याला 50 डिग्री. हा QR हा जो बेस आहे तो आहे 7.3 सेंटीमीटर. ओके. मग आता मला हा डायग्राम काढताना मला सुरुवातीला हा अँगल शोधावा लागेल. कुठला अँगल? Q अँगल. कारण जेव्हा मी एखादं कन्स्ट्रक्शन करणार मला कुठलाही ट्रायंगल काढताना त्याच्या तीन गोष्टींची गरज असते, पण त्या सलग तीन गोष्टी पाहिजे. मग आता इकडे मला दोन इकडचा अँगल आहे, इकडची एक साइड आहे, तर हा Q अँगल पहिल्यांदा मला शोधावा लागेल. बरोबर. मग तो डायरेक्टली मी शोधणार कसा, सम ऑफ 3 अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज 180 डिग्री असते. अँगल P प्लस अँगल Q प्लस मेजर ऑफ अँगल R इज इक्वल्स टू 180 डिग्री. बरोबर. मेजर ऑफ अँगल P प्लस मेजर ऑफ अँगल Q प्लस मेजर ऑफ अँगल R हा असेल 180 डिग्री. आता त्यांनी P आपल्याला दिलाय 70 डिग्री, Q आपल्याला शोधायचा आहे आणि R आहे 50 डिग्री इज इक्वल्स टू 180 डिग्री. या दोन अंकांची बेरीज होईल, दोन नंबर्स आहेत, ती बेरीज येईल 120 प्लस अँगल Q इज इक्वल्स टू 180 डिग्री. म्हणजे अँगल Q असणार आहे आपला 180 मायनस R 120 डिग्री प्लस आहे, तो बरोबर चिन्हाच्या तिकडे गेला की तो मायनस होईल. म्हणजे आपल्याला अँगल Q ची व्हॅल्यू मिळेल 60 डिग्री. म्हणजे मी जेव्हा गणित सोडवलं तेव्हा मला अँगल Q मिळालाय, मेजर ऑफ अँगल Q मिळाला 60 डिग्री. मग आता अँगल Q मिळालाय इथे 60 डिग्री
असा ही आपली रफ डायग्राम आहे आणि या रफ डायग्राम पासून मग आता मी कंप्लीट एक डायग्राम तयार करणार ट्रायंगलची आणि मग पुढे मी गणित सोडवायला सुरुवात करणार. ओके, रफ डायग्राम तुमच्याकडे आहे बघा. रफ डायग्राम कशी आहे तर ट्रायंगल PQR त्यातला बेस दिलाय QR 7.3 सेंटीमीटर. आपण या स्केलच्या सहाय्याने बघा इथे मी 7.5 सेंटीमीटरचा एक बेस काढणार. ठीक आहे, इथे मी 7.5 तुम्हाला 7.5 डिस्टन्स कसं घ्यायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ही सपोज एखादी सर्कल असेल एखादी स्केल असेल. हा आपला पहिला पॉइंट 1 2 3 4 5 1 2 3 4 5 इथे जर 1 असेल तर सपोज इकडे 2 3 4 5 6 आणि इकडे जर 7 असेल तर या 1 2 3 4 5 7 च्या नंतरची जी पाचवी लाईन असते ती असते 7.5. मग मी 7.5 सेंटीमीटरची लाईन काढली, त्याला मी नाव देतोय QR. that QR is 7.3 सेंटीमीटर. 7.3 कुठे येणार तर 7 च्या नंतरची तिसरी लाईन 7 हा जो आहे 1 2 3 ही जी तिसरी लाईन असेल तो असणार आपला 7.5 सेंटीमीटर 7.3 सेंटीमीटर. मग 7.3 चा QR हा एक बेस काढला प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने. 7.3 मिळाल्यानंतर मला 60 डिग्रीचा Q अँगल काढावा लागेल. मी इथे प्रोट्रॅक्टर ठेवणार आणि मोजताना पुन्हा मोजणार ज्या साईडला लाईन आहे तिकडे. मग मोजताना मी असं उलट नाही मोजत कधी 180 170 असं नाही 160 150 तर 10 20 30 40 50 60. मग इकडे मला 60 डिग्रीचा हा अँगल मिळतोय अँगल Q. मी त्यातनं जाणारी एक स्ट्रेट लाईन काढणार. बघा अशी एक स्ट्रेट लाईन काढली तर हा आहे अँगल 60 डिग्रीचा अँगल. त्याच्यानंतर मला 50 डिग्रीचा R अँगल काढायचा आहे. मी परत एकदा प्रोग्रेशन इकडे ठेवणार. आता डायग्राम आपली या साइडला आहे म्हणजे मला याच बाजूने मोजावं लागणार. मग अशी डायग्राम इकडे होती, लाईन इकडे होती म्हणून इकडनं मोजला आतल्या बाजूने. इकडे ठेवल्यानंतर मला बाहेरच्या बाजूने मोजावं लागेल 10 20 30 40 50 डिग्री. म्हणजे मला हा 50 डिग्रीचा हा दुसरा एक अँगल मिळेल. मी त्यातनं जाणारी अशी एक स्ट्रेट लाईन काढणार. ही सगळी स्ट्रेट लाईन काढल्यानंतर हा एक ट्रायंगल तयार झाला आहे ट्रायंगल PQR. हा आहे 50 डिग्रीचा अँगल. ओके, तुम्ही हा वरचा अँगल जर मोजून पाहिला अँगल P किती आहे तर तो परफेक्ट इथे इकडनं मोजल्यानंतर 70 डिग्रीचा मिळतो. ओके, आता असा ट्रायंगल तयार झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. मग परपेंडिक्युलर बायसेक्टर कुठल्याही साइडचा आपण 6वी मध्ये शिकलेलो आहोत. म्हणजे उदाहरणार्थ बघा मी एखादी सेगमेंट इथे काढतोय. अशी एखादी सेगमेंट काढली, तिला मी नाव दिलं A आणि B. मला या AB चा जर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा असेल तर मी काय करतो माहितीये का तुम्हाला. आता A वर टोक ठेवायचा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे आर्क काढतो आपण, इथे आर्क काढतो. हेच टोक B कडे घेऊन जातोय. इथे एक आर्क काढायचा, इथे एक आर्क काढायचा आणि त्या दोघांमधून जाणारी अशी एक लाईन मी काढली तर ही लाईन या AB चे दोन समान भाग करते आणि परफेक्ट इथे 90 डिग्री मध्ये छेदून जाते. बघा AB चे दोन समान भाग बनवतात आणि परफेक्ट असं 90 डिग्री मध्ये पण छेदते. म्हणून या लाईनला आपण बोलतो परपेंडिक्युलर बायसेक्टर. या लाईनला इट इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ AB. मग आता मी काय करतो नाहीये, मला या ट्रायंगलच्या प्रत्येक साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. मग आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी काय करणार तर या कंपासचा यूज करणार मी. बघा सुरुवातीला QR चा परपेंडिक्युलर बायसेक्टर मी काढणार आहे. Q वर मी टोक ठेवलं, या हाफ पेक्षा थोडंसं जास्त अंतर घेऊन इकडे एक आर्क मी काढतोय आणि इथे एक आर्क काढतो. बघा Q वर मी टोक ठेवलं सिंपल, इथे एक आर्क काढला, इथे एक आर्क काढला. मी R कडे जातोय, R वर टोक ठेवतोय आणि असा एक आर्क काढल्यानंतर ते दोन आर्क एकमेकाला इंटरसेक्ट करतायत. जिथे मी एकमेकाला इंटरसेक्ट करतायत ते दोन पॉइंट्स मी जोडणार आहे. बघा ते दोन पॉइंट्स जोडल्यानंतर आपल्याला मिळेल परपेंडिक्युलर बायसेक्टर. काय मिळेल परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ QR. या QR चा परपेंडिक्युलर बायसेक्टर मला मिळाला. आता
याच्यानंतर मी परपेंडिक्युलर बायसेक्ट काढणार आहे या QR चा. पहिल्यांदा QR चा मिळाला तर QP चा मला परपेंडिक्युलर बायसेक्ट काढायचा आहे. मी Q वरती टोक ठेवणार, अंतर थोडंसं या हाफ इथे डिस्टन्स आहे थोडंसं जास्त अंतर घेणार आणि अंतर फिक्स करणार. इथे डिस्टन्स फिक्स केल्यानंतर इथे आर्क मी काढणार आहे असा Q वर टोक ठेवून आणि इथे एक आर्क काढणार. P कडे जातोय, P वर टोक ठेवतोय आणि इथे एक आर्क मी काढतोय, असा एक आर्क काढतोय. परत एकदा काय झालंय म्हणजे दोन्ही आर्क इथे एकमेकांना इंटरसेक्ट झाले. असा एक आर्क असा जाऊन इंटरसेक्ट झाल्यानंतर त्यातनं जाणारी अशी एक लाईन मी काढली. दिस लाईन इज ऑल्सो द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दॅट QP किंवा PQ. आता मी तिसरी लाईन बायसेक्ट करणार नाहीये. मला दोन लाईन इथे इंटरसेक्ट झाल्यानंतर इथे एक पॉइंट मिळेल. दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज, बघा या पॉइंटला आपण बोलणार आहोत पॉइंट ऑफ कॉन्करन्स. तिसरी लाईनचा मी बायसेक्टर जर काढला तर ती सुद्धा इकडनं जाणार आहे. आपण शक्यतो दोन लाईनच बायसेक्ट करणार आहे. तुम्हाला तिसरी लाईन जरी बायसेक्ट करायची असेल तरी तुम्ही करू शकता. म्हणजे R वर टोक ठेवायचा, ठीक आहे. इकडे एक आर्क काढलाय, इथे एक आर्क काढलाय. P वर टोक ठेवणार, मी इथे एक आर्क काढणार, इथे एक आर्क. त्या तिघांमधून या दोन पॉइंट मधून जाणारी जिथे ते इंटरसेक्ट झाले त्यातून जाणारी अशी लाईन काढणार. ती परफेक्ट त्या पॉइंट मधूनच जाते. आणि जेव्हा आपण तीन लाईन्सचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढल्यानंतर तो एकाच पॉइंट मध्ये त्या तीनही लाईन इंटरसेक्ट होत आहेत, त्या पॉइंटला आपण बोलणार आहोत पॉइंट ऑफ कॉन्करन्स. तुम्ही दोन लाईन इंटरसेक्ट केल्या तरी चालेल. तिसरी लाईन फक्त जस्ट चेक करण्यासाठी आपण इंटरसेक्ट करतोय, ठीक आहे. यानंतर बघा पॉइंट ऑफ कॉन्करन्स मिळालाय, ठीक आहे. तोच आहे आपला सेंटर ऑफ सर्कल. त्या सेंटर ऑफ सर्कल वर जर मी पॉइंट असं टोक ठेवलं असं आणि या P एवढं डिस्टन्स घेतलं तर तेच अंतर डिस्टन्स मला R पर्यंत मिळते, तेच अंतर मला Q मध्ये सुद्धा मिळते. ओके, मी ते डिस्टन्स घेऊन त्यातून जाणारा एक सर्कल अशी काढणार. बघा असा एक सर्कल मी काढला परफेक्ट तिथून जाणारे. तर हा सर्कल जे आहे हा काय करतो माहिती, हा सर्कल या P मधून जातोय, R मधून जातोय आणि Q मधून जातोय. तीनही पॉइंट्स मधून जाणाऱ्या या सर्कलला आपण बोलतोय सर्कम सर्कल. याला बोलतो आपण सर्कम सर्कल, ठीक आहे. असा सर्कम सर्कल आपण या ट्रायंगलचा काढलेला आहे. तुम्हाला ही सगळी डायग्राम काढता आली पाहिजे. या पॉइंटला जो पॉइंट परपेंडिक्युलर बायसेक्टर तीन लाईन्सचे काढल्यानंतर जिथे एक पॉइंट आपल्याला मिळाला त्याला बोलतो आपण पॉइंट ऑफ कॉन्करन्स. पॉइंट ऑफ कॉन्करन्स बघा. आणि असा हा सर्कम सर्कल तुम्हाला सगळ्यांना काढता आला पाहिजे. मी अजून एक गणित घेणार आहे, पटापट घेणार आहे. आता मला असं वाटतं तुम्हाला हे सगळं कळालं असेल. नसेल कळालं तर व्हिडिओ पुन्हा पाहून घ्या. सर्कल सर्कलचं अजून एक एक्झाम्पल घेऊ आणि मग आपण स्टॉप करू. बघा चला व्यवस्थित लक्ष द्या. सेकंड क्वेश्चन, प्रॅक्टिस सेट 6.3 त्यातला मी सेकंड क्वेश्चन घेतोय. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल XYZ सच दॅट, बघा कन्स्ट्रक्ट triangle XYZ such that, काय बघा construct triangle XYZ such that XY is 6.7, XY आहे 6.7, angle YZ 5.8, YZ is 5.8, त्याच्यानंतर XZ 6.9, XZ 6.9 and पुढे सांगितले construct is circumcircle. Construct is circumcircle. ठीक आहे. आता मी फटाफट जाणार आहे थोडंसं. बघा आपल्याला एक ट्रायंगल काढायचा आहे, नंतर आपल्याला त्याचा सर्कमसर्कल काढायचा आहे. सुरुवातीला तुम्हाला एक रफ डायग्राम काढावी लागेल. आता मी काय जास्त विचार करणार नाही रफ डायग्राम काढताना, कारण मला तीन साइड्स मिळाल्या आहेत. मी डायरेक्टली त्यांना नाव देणार एक्स वाय झेड. अशा ट्रायंगलला नाव दिलं. एक्स वाय आहे 6.7 सेंटीमीटर, वाय झेड आहे 5.8 सेंटीमीटर
and xz 6.9 सेंटीमीटर. तुम्ही या xz ला बेस मध्ये काढलं तरी चालेल किंवा जशी आपण रफ डायग्राम काढली तसं तुम्ही लिहिला तरी चालेल. मी फटाफट सुरुवात करतो. जेव्हा yz काढायचा आहे 5.8 चा, मी या स्केलच्या साहाय्याने इथे एक 5.8 ची लाईन काढली. आता 5.8 कुठे काढायचं तुमच्या लक्षात येईल. 5 च्या नंतरची आठवी लाईन 1 2 3 4 5 6 7 8 इथे या 5 च्या नंतरची आणि 6 च्या मधली जी आठवी लाईन असेल तो असेल आपला 5.8 सेंटीमीटर. मग मी 5.8 सेंटीमीटरची एक लाईन काढली ज्याला मी नाव देतोय YZ. बघा YZ लाईन काढली. त्याच्यानंतर मी या कंपास मध्ये डिस्टन्स घेणार आहे y पासून x आहे 6.7 सेंटीमीटर. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 6.7 घेताना इथे आपण जर घेतला तो आणि इकडे 6 च्या नंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. मग 6.7 सेंटीमीटर घेताना जर मी इथे कंपासचं टोक ठेवलं तर 6 च्या नंतरची 7वी लाईन मला जी घ्यावी लागेल तो असेल तो 6.7 सेंटीमीटर. कळतंय? म्हणजे मग मी काय करणार 6.7 सेंटीमीटर या कंपासच्या सहाय्याने घेतला बरोबर 6.7 सेंटीमीटरचं अंतर घेतलं. या इकडे मी एक आर्क काढणार 6.7 सेंटीमीटरचा. त्याच्यानंतर मला z पासून आता z पासून आर्क काढायचा आहे. आता इकडनं आर्क मारायचा कितीचा 6.9. परत एकदा इथे टोक ठेवलं कंपासमध्ये 6 च्या नंतरची लंबी लाईन घ्यावी लागेल. मग तो असेल 6.9 सेंटीमीटरची लाईन. ठीक आहे. कंपास मधून मी बरोबर स्केलच्या साहाय्याने 6.9 चं डिस्टन्स घेणार. इथे टोक ठेवतोय 6.9 ची या अशी लाईन येईल त्यांना जोडणारी. बघा इथे इंटरसेक्ट झाल्यानंतर मला एक ट्रायंगल असा मिळेल आणि दॅट ट्रायंगल इज आवर ट्रायंगल XYZ. हा फक्त एक ट्रायंगल आहे. मला त्या ट्रायंगलला सर्कल काढायचा आहे. मग सर्कल काढताना आपला रूल काय आहे तर आपण त्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार. आता मी दोनच साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार आहे. बघा मी y वरती टोक ठेवतोय. निगेटिव्ह असताना इकडे एक आर्क काढला, इथे एक आर्क काढला, z कडे जातोय. ठीक आहे. इथे एक आर्क काढतोय, असा एक आर्क काढतोय. दोघांमध्ये जाणारे जिथे जे इंटरसेक्ट झाले तिकडनं एक अशी एक मी लाईन काढली. दॅट लाईन इज कॉल्ड ॲज परपेंडिक्युलर बायसेक्टर. ओके. आता मी अजून एक लाईन बायसेक्ट करतोय ती म्हणजे XY. या y वर मी टोक ठेवतोय, इथे एक आर्क काढतोय, इथे एक आर्क काढतोय. नंतर x वर टोक ठेवतोय, इथे कसा आर्क काढतोय, असा एक आर्क काढतोय. त्या दोन्ही पॉइंट जिथे इंटरसेक्ट झाले तो पॉइंट आहे या इथे मला मिळालेला पॉइंट. ठीक आहे. आणि दुसरा पॉइंट आहे इथे. त्या दोघांमधून जाणारी ही दुसरी परपेंडिक्युलर बायसेक्टर लाईन. दुसरी म्हणजे ही लाईन परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे या XY ला. ठीक आहे. जिथे ते इंटरसेक्ट झाले तो पॉइंट म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्करन्स आपल्याला मिळाला आहे. त्या पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे आपला सर्कलचा सेंटर ऑफ सर्कल आहे त्याच्यावर टोक ठेवणार. x एवढा अंतर मी घेणार किंवा z एवढा अंतर घ्या किंवा y एवढा अंतर सेमच आहे. ठीक आहे. मी त्या x एवढा अंतर घेतोय आणि x मधून जाणारा असा एक मी सर्कल काढणार. ओके. That circle is called as circle of triangle XYZ. ओके. म्हणजे असं तुम्हाला सर्कल काढता आले पाहिजे. हे कन्स्ट्रक्शन अतिशय महत्त्वाचं आहे. 10वी ला गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला महत्त्वाचं आहे सर्कल ऑफ अ ट्रायंगल. महत्त्वाचा पॉइंट काय परपेंडिक्युलर बायसेक्टर काढता आला पाहिजे. पॉइंट ऑफ कॉन्करन्स मिळाला या x एवढा अंतराने सर्कल काढायचा. ओके. आज आपण हे स्टॉप करू. थँक्यू.